ही थेट दृश्य आपण पाहतोय। ट्रॅक्टर मोर्चाला आता सुरुवात होतीये। अंबादास दानवे स्वतः या मोर्चात ट्रॅक्टर चालवत सहभागी झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शेतकऱ्यांकरता हे आंदोलन, चक्काजाम आंदोलन, ट्रॅक्टर मोर्चा काढला जातोय आणि या मोर्चा स्वतः ट्रॅक्टर चालवत अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि आता या मोर्चाला सुरुवात होतीये। जोरदार घोषणाबाजी सरकार विरोधात या ठिकाणी केली जाते। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहताय। ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेलं आहे। नुकसान भरपाई अद्याप देण्यात आलेली नाहीये। शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे, कर्जमाफीचा मुद्दा अशा विविध मागण्यांकरता म्हणून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एल्गार पुकारताना दिसतोय। हाती फलक घेत क्या हुआ तेरा वादा असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांकरता जन आंदोलन। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, ट्रॅक्टर मोर्चाला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात। अंबादास दानवे स्वतः ट्रॅक्टर चालवत या मोर्चात सहभागी झाले आहेत। सवाल उपस्थित केला जातोय सरकारला, क्या हुआ तेरा वादा। लागवीचे आपण पाहताय, निवडणुकीच्या पूर्वीला काही वादे केलेले होते, वचने केलेले होते, मात्र ते पूर्ण केलेले नाहीयेत। त्यामुळे सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाब विचारत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्रॅक्टर मोर्चा सुरू केलेला आहे। कारण तुम्ही आमचे वादे पूर्ण केलेले नाहीयेत, शेतकऱ्यांना दिलेले वचने पूर्ण केलेले नाहीयेत, कर्जमाफी दिलेली नाहीये। त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी म्हणजे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्वतः ट्रॅक्टर चालवत आहेत आणि ते आता या ठिकाणावरून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निघालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपासून त्यांनी या मोर्चाला सुरुवात केलेली आहे। लागवीची अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। निवडणुकीपूर्वी या तीनही पक्षांना वचन दिले, वादे केले, मात्र ते पूर्ण झालेले नाहीयेत आणि हे वचन विचारण्यासाठी काय झालं नेमकं हे विचारण्यासाठी क्या हुआ तेरा वादा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा मोर्चा असणार आहे। ट्रॅक्टर्स आणि बैलगाड्या घेऊन हा मोर्चा काढला जातो। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, क्या हुआ तेरा वादा आणि तीनही नेत्यांचे कार्टून मागे पाहायला मिळत आहेत, काय सांगाल, ही संकल्पना काय? संकल्पना समोर आहे, क्या हुआ तेरा वादा। हे तीन नेते कार्टून काय ते सगळ्यांना माहित आहे ते कोण आहे म्हणून, पण याच लोकांनी वादे केले होते निवडणुकीच्या आधी। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार, शेतकरी सणाचे 15,000 रुपये देणार, बहिणींचे 2100 करणार, पानंद रस्ते बांधणार, खतावरची SGST देणार, अन्नदाता ऊर्जादाता बनणार, हमीभाव देणार, खताच्या किमती नियंत्रित ठेवणार। काय झालं? काही झाले नाही। इलेक्शनच्या काळात ऑफिशियली यांच्या जाहीरनाम्यात या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु स्वतः आता अजितदादा म्हणतात की 31 मार्चपर्यंत पैसे भरा असं म्हणतात आणि देवेंद्रजी फडणवीस म्हणतात अजितदादांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे। आणि मग मला असं वाटतं तुम्ही खोटं बोलले होते हे स्पष्ट होतंय, तुम्ही वायदे केले होते हे खोटे केले होते। आमचं म्हणणं आहे की सगळ्यात आधी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या या विषयाला तुम्ही न्याय दिला पाहिजे। बरं दादा, एक महत्त्वाचं म्हणजे वचनं केले, निवडणुका जिंकल्या, मात्र त्यानंतर विसर का पडतो आणि त्यानंतर तुम्ही आठवण काढून देताय तरी गांभीर्याने ते घेत नाहीयेत, काय सांगाल? घ्यावं लागेल त्यांना गांभीर्यानं। जर तुम्ही 46,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला देऊ शकता तर मला वाटतं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला 30-32 हजार कोटी रुपये लागतील, सरकारने हे दिले पाहिजे। बरं, मात्र दुसरीकडे लाडक्या बहिणीसाठी निधी वळवला जातो, दुसऱ्या खात्यांवर सुद्धा अन्याय होतो, ते सुद्धा आंदोलन मोर्चे करतात। सामाजिक न्याय विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, त्याच्यासोबतच इतर विभागावर सुद्धा कात्रीची शक्यता वाटते। हे थांबत नाही आहे, हे वाढत चाललं आहे। हे सामाजिक न्याय विभागालाच कात्री लावली जाते। खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय विभाग हा दुर्लक्षित घटकासाठी निर्माण केलेला विभाग आहे। जर जे सामाजिक न्याय विभागातून कामं आहेत तसे बाकीच्या विभागातूनही होतात, पण जर सामाजिक न्याय विभागाला स्पेसिफिक न्याय द्यायचा नसतं ते खातंच निर्माण झालं नसतं। मग हे खातं निर्माण झालेलं असल्यामुळं या खात्यातून कोणतेही पैसे तुम्ही दुसऱ्या खात्यातून का वर्ग करत नाही? एक्साईजच्या खात्यातून का देत नाही अजितदादा?
जलसंधारण त्याचे का मायनस करत नाही, जलसंपदा आहे त्याचे का मायनस करत नाही, PWDचे का नाही करत, मोठे मोठे प्रोजेक्ट लागत नाही, समजा त्या शक्तीपीठ लागत नाही, लोकांचा विरोध आहे, कशासाठी करताय? तुमचे टेंडर मेगा इंजिनिअरिंग आणि L&T 3,400 कोटी अबोव जातात, तुम्ही का लक्ष देत नाही? नांदेड जालना समृद्धी मार्ग 35 कोटीनं टेंडर अबोव जातं, 35%नी, तुम्ही का लक्ष देत नाही? हे जरी केलं तरी मला असं वाटतं राज्य सुरळीत होईल. बरं, आपण पाहता या ठिकाणी काही वचनं दिलेले होते, वायदे केलेले होते, वादे केलेले होते, मात्र त्याचा विसर पडलाय म्हणून क्या हुआ तेरा वादा असं म्हणत या ठिकाणी आठवण करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करतोय. आणि त्यासोबतच या ठिकाणी शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, लाडकी बहीण असेल किंवा वृद्धांचे प्रश्न असतील, हे मांडून या ठिकाणी मोर्चा काढला जाणार आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.